महत्वाची बातमी समोर येते बुलढाण्यातून। बुलढाण्यात 2 बोगस मतदारांना पकडलंय। प्रभाग क्रमांक 15 मध्ये बोगस मतदान केलंय। ग्रामीण भागातून आणलेले हे बोगस मतदार पकडण्यात आले। मतदार कोणत्या पक्षाने आणले हे अद्याप अस्पष्ट आहे। बुलढाणा नगरपालिकेसाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येत बोगस मतदार आणले गेले असल्याचा आरोप होतोय। बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ या घटनेमुळे उडालेली आहे। अधिक या संदर्भात माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे हे सध्या फोन लाईन वरून जोडले गेले आहे। प्रफुल्ल, आपण पाहतोय विरोधकांकडून वारंवार या बोगस मतदानासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि तशीच एक घटना घडते बुलढाण्यात। अंकिता, खरं तर अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी म्हणावा लागेल, कारण की सातत्यानं विरोधी पक्षांकडून बोगस मतदार असतील, दुबार मतदार असतील किंवा मग ज्या पद्धतीने मतदान प्रक्रियेमध्ये घोळ घातला जातो त्यावर सातत्यानं आरोप होत असताना आता बुलढाणा नगरपालिकेसाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येत बोगस मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी पाठवले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत होता। तशा पद्धतीचे व्हिडिओ देखील त्या ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते। गाड्यांमध्ये ग्रामीण भागातून मतदार जे आहेत ते शहरी भागाकडे मतदान करण्याकरता जाताना ते दाखवलं गेलं होतं। मात्र खऱ्या अर्थानं बुलढाणा शहरामध्ये हे संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पाडली जात असताना प्रभाग क्रमांक 15 साठी ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रांवर एका व्यक्तीच्या नावावर दुसऱ्या व्यक्तीने बोगस मतदान केल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालंय। त्या व्यक्तीला पकडलं। या व्यक्तीसोबत आणखी एक बोगस मतदार जो या ठिकाणी पकडला गेलाय। त्यामुळे या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ जी आहे। प्रफुल्ल, आणि यावर आता काय कारवाई होते या संदर्भातून तुमच्याकडून अधिक अपडेट घेत राहू। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।